माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा 15वा भाग घेऊन आली आहे. 14व्या भागात मी तुम्हाला सांगितलं की राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावरून निघाले आणि मार्गामध्ये अनेक ऋषीमुनींच्या आश्रमांना भेटी देत, विराधासारख्या महाभयंकर राक्षसांचा नाश करीत दंडकारण्यात पंचवटीला येऊन पोचले. आणि तिथे त्यांना जटायू नावाचा एक विशालकाय म्हणजे खूप मोठ्या आकाराचा असा गरुड पक्षी भेटला. आता पुढे काय झालं ते सांगते हां. निसर्गरम्य अशा पंचवटीमध्ये आल्यावर लक्ष्मणांनी त्या ठिकाणी एक अतिशय सुरेख अशी पर्णकुटी बांधली आणि ते तिघही जण तिथे अगदी आनंदाने राहायला लागले. त्याच वनामध्ये शूर्पणखा नावाची एक महाभयंकर आणि अतिशय कुरूप अशी राक्षसी राहत होती. तिच्याबरोबर खर आणि दूषण नावाचे तिचे 2 चुलत भाऊ देखील राहत होते. एकदा अशीच वनात फिरत असताना शूर्पणखेला राम दिसला. तरुण, सुंदर आणि बलवान असा तो राम पाहता क्षणीच तिला खूप आवडला. त्याच्याशी आपण लग्न करावं अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. त्याबरोबर तिने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि ती रामाजवळ आली आणि त्याला म्हणाली की तू कोण आहेस? तू तर एखाद्या राजकुमारासारखा दिसतोस. मग या भयंकर अशा वनामध्ये तू कसा काय आलास? रामाने तिला आपली सगळी कहाणी सांगितली आणि विचारलं की तू कोण आहेस? तेव्हा ती म्हणाली की मी शूर्पणखा आहे, लंकेचा राजा, राक्षसांचा राजा रावण याची मी बहीण आहे आणि हे दंडकारण्य माझं आहे. पुढे ती त्याला म्हणाली की पण मला तू खूप आवडला आहेस, त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ही सुंदर स्त्रीचं रूप घेतलेली एक मायावी राक्षसी आहे हे रामाने लगेच ओळखलं आणि तो हसून तिला म्हणाला की अगं, माझं लग्न तर झालेलं आहे आणि माझी ही पत्नी सीता मला खूप आवडते देखील. पण तू असं कर, माझा हा भाऊ आहे ना लक्ष्मण, हा सुद्धा माझ्यासारखाच तरुण, सुंदर आणि बलवान आहे आणि त्याचं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तू त्यालाच जाऊन लग्नासाठी मागणी घाल. हे ऐकून शूर्पणखा लगेच लक्ष्मणाकडे गेली आणि माझ्याशी लग्न कर असं त्याला सारखं म्हणू लागली. लक्ष्मणाला तिची थट्टा करण्याची लहर आली. तो तिला म्हणाला की अगं शूर्पणखे, तू एक राजकुमारी आहेस आणि मी तर माझ्या या मोठ्या भावाचा एक साधा सेवक आहे. माझ्याशी जर तू लग्न केलंस तर माझ्याबरोबर तू सुद्धा या दोघांची दासी म्हणजे नोकर होशील. त्यापेक्षा तू रामाशीच लग्न करणं योग्य राहील. लक्ष्मण आपली गंमत करतो आहे हे शूर्पणखेला काही कळलं नाही. ती पुन्हा रामाकडे आली आणि म्हणाली, अरे रामा, या तुझ्या कुरूप बायकोमुळे तू माझ्याशी लग्नाला नाही म्हणतो आहेस ना. थांब, मी तिला आता खाऊनच टाकते, म्हणजे मग तू माझ्याशी लग्न करायला मोकळा होशील. असं म्हणून ती सीतेच्या अंगावर धावून गेली. रामानं तिला आवरून धरलं आणि लक्ष्मणाला म्हणाला की लक्ष्मणा, सीतेला त्रास देणाऱ्या या मूर्ख राक्षसिणीला चांगली शिक्षा कर. लक्ष्मण देखील चिडलेलाच होता. त्याने ताबडतोब आपली तलवार काढली आणि त्या शूर्पणखेचं नाक आणि तिचे दोन्ही कान तलवारीने कापून टाकले. त्याबरोबर शूर्पणखा आपल्या मूळ रूपात आली आणि रक्तबंबाळ अवस्थेत जोरजोरानं आरडत ओरडत जंगलामध्ये पळून गेली. जंगलात जाऊन तिने खरं आणि दूषण या आपल्या चुलत भावांना काय घडलं ते सगळं सांगितलं आणि त्यांना म्हणाली की तुमच्या बहिणीचा असा अपमान करणाऱ्या त्या माणसांना जाऊन तुम्ही चांगली शिक्षा करा, त्यांना ठार मारा. खरं आणि दूषणाला सुद्धा हे ऐकून खूप राग आला आणि राक्षसांचं खूप मोठं सैन्य घेऊन ते राम आणि लक्ष्मणावर चालून आले. त्यांना येताना बघून रामाने लक्ष्मणाला सीतेबरोबर एका गुहेमध्ये सुरक्षित राहण्यासाठी पाठवून दिलं आणि स्वतः त्या 14,000 राक्षसांशी युद्ध करून त्या सगळ्यांना ठार मारलं. खरं आणि दूषणाला देखील रामाने ठार मारलं. वसिष्ठ मुनी, विश्वामित्र मुनी आणि अगस्त्यांनी रामाला जी अस्त्र आणि शस्त्र दिली होती त्यांचा उपयोग करत रामाने हा खूप मोठा विजय मिळवला आणि या दोन्ही राक्षसांच्या आणि शूर्पणखेच्या दहशतीतून त्या जंगलातल्या सगळ्या लोकांची सुटका केली. हा सगळा प्रकार बघत असलेली शूर्पणखा मात्र तिला प्रचंड धक्काच बसला की 2 मानव, एक मानव एवढ्या मोठ्या राक्षस सेनेचा संहार करू शकतो. तिने तशीच लंकेला रावणाकडे धाव घेतली आणि सगळी हकीकत रावणाला सांगितली आणि ती रावणाला म्हणाली की रावणा, तू एवढा महापराक्रमी, एवढा मोठा लंकेचा राजा असताना ते 2 जंगली माणसं तुझ्या या बहिणीचा एवढा मोठा अपमान कसा करू शकतात? त्यांची अशी हिंमत तरी कशी झाली? तुझ्या एवढ्या मोठ्या राक्षस सेनेला ठार मारण्याची त्यांची हिंमत कशी झाली? तू त्यांचा
ताबडतोब जाऊन सूड घेतला पाहिजेस, पण तू तर शांत बसून आहेस, धिक्कार आहे तुझा, छी छी, असं म्हणून ती रावणाला बरंच काही टाकून बोलली. हे सगळं ऐकून रावण खवळला, पण त्याच्या मंत्र्यांनी त्याला समजावून सांगितलं की हा राम चांगलाच पराक्रमी दिसतो, चांगला शूर दिसतो, त्याच्याशी लढाई करून त्याला जिंकणं आम्हाला कठीण दिसतं. त्यामुळे रामाला अद्दल घडवण्यासाठी दुसरं काय करता येईल याचा तू विचार कर. मग आता रामाला अद्दल घडवायला काय करता येईल याचा रावण विचार करू लागला. शूर्पणखीने त्याच्यासमोर सीतेच्या सौंदर्याची खूप स्तुती केली होती, खूप वर्णनं केली होती. दुष्ट रावणाने याआधीसुद्धा अनेक सुंदर स्त्रिया पळवून आणल्या होत्या आणि जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी लग्न लावली होती. सीतेलासुद्धा पळवून आणावं आणि आपली राणी करावं, तिच्याशी लग्न करावं अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. आणि मग त्याला आठवण झाली मारीच नावाच्या राक्षसाची. या मारीच नावाच्या राक्षसाला त्याच्या मनात येईल ते रूप धारण करता येत असे. रामाने ताबडतोब त्याला आपल्या महालामध्ये बोलावून घेतलं. याच्यानंतर मारीचाला सोबत घेऊन रामाने सीतेला पळवून आणण्यासाठी काय केलं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन बरं का. पण मला तुम्ही सांगा की हे श्रीरामकथेचे सगळे भाग तुम्ही लोक बघता की नाही आणि तुम्हाला ते आवडतात की नाही. तुम्हाला ते आवडतात की नाही हे मला कसं बरं कळणार. त्यामुळे ह्या भागांना तुम्ही लाईक करा, त्यांच्यावर कमेंट्स करा, त्यांना शेअर करा. आणि हो, आता तुमच्या शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे पहिल्या दिवसापासून अगदी नियमित अभ्यासाला लागा. पावसाळा सुरू झाला आहे, उगाचच पावसात भिजू नका, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका आणि आपल्या तब्येतीला जपत राहा. आणि आता चला तर माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.